तालुक्यातून हजारो मराठे मुंबईला जाणार। मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मराठा समाज सज्ज। सकल मराठा समाज कर्जतच्या वतीने महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत कर्जत तालुक्यातील समन्वयक तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी मुंबई आंदोलनाला कर्जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। मुंबई आंदोलनासाठी कर्जत तालुक्यातील मराठा समाज सज्ज झाला असून मराठे मोठ्या संख्येने मुंबईकडे निघणार आहेत। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईत बेमुदत उपोषणास सुरुवात करणार आहेत। या आंदोलनासाठी मराठवाडा, विदर्भ आणि इतर भागातून हजारोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार आहे। मुंबई जवळ असल्याने कर्जत तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी बैठक घेण्यात आली। 29 ऑगस्ट रोजी सकाळी कर्जत स्टेशनवरून सुटणाऱ्या लोकलने सर्व बांधवांनी एकत्र मुंबईकडे प्रयाण करावे, तसेच भिवपुरी, नेरळ आणि शेलू येथील बांधवांनीही याच लोकलला सामील व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। 8:27च्या गाडीने आपण कर्जत तालुक्यातून किंवा कर्जतच्या परिसरातून एक 10,000 लोक त्या आझाद मैदानावरती जातील अशा प्रकारची आपण आखणी केलेली आहे। 8:27ची गाडी कर्जतला असेल, तीच गाडी 8:45च्या आसपास नेरळला असेल, वांगणीला असेल। त्या गाडीने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्या गाडीने जमावे आणि आझाद मैदान इथे यावे यासाठी सकल मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आता तयारी सुरू केलेली आहे आणि त्याप्रमाणे किमान 10,000 लोक आझाद मैदानावर नेऊ अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी आश्वासन देत आहोत आणि सर्व कर्जत तालुक्यातील सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी यासाठी एकत्र येऊन पुन्हा कामाला लागावे अशी आशा करतो। चलो मुंबई, चलो मुंबई। सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षणाचा ठोस निर्णय द्यावा, अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न सोडवून समाजाला न्याय मिळावा अशी मागणी बैठकीतून करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।